नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय विज्ञान यामधील पाठ क्रमांक 3 नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. या ठिकाणी कंसामध्ये योग्य शब्द लिहिलेले आहे. आपल्याला रिकाम्या जागांमध्ये कंसातील योग्य शब्द लिहायचे आहेत. त्यातील अ. हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या टिंबटिंब प्रमाणे ठरते. उत्तर आहे आर्द्रतेप्रमाणे. दुसरी रिकामी जागा आहे. पाण्याला स्वतःचा टिंबटिंब नाही, परंतु निश्चित घनता व वस्तुमान आहेत. उत्तर आहे आकार नाही. तिसरं. पाणी गोठताना त्याचे टिंबटिंब वाढते. उत्तर आहे आकारमान. पुढचं. टिंबटिंब मृदेचा pH 7 असतो. उत्तर आहे उदासीन. पुढचा प्रश्न आहे. असे का म्हणतात? हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजिन्सी मिश्रण आहे. उत्तर. हवेत अनेक प्रकारचे वायू व इतर घटक आहेत. हे सर्व मिश्रणाच्या स्वरूपात एकत्र असतात. त्यांच्या एकट्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही. म्हणून हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजिन्सी मिश्रण आहे असे म्हटले जाते. दुसरा प्रश्न आहे. पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते. उत्तर आहे या प्रकारे. पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात, म्हणून त्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे. स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. उत्तर आहे या प्रकारे. पाण्यात अनेक पदार्थ विरघळू शकतात. पाण्याचा स्वच्छ म्हणून उपयोग करणे सोपे जाते. पाण्यासारखा दुसरा स्वस्त, सहज आणि सोपा पर्याय स्वच्छतेसाठी नाही, म्हणून असे म्हणतात की स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पुढचा प्रश्न आहे. काय होईल ते सांगा. त्यातील अ. हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. उत्तर. हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले की वातावरणातील आर्द्रता वाढेल. अशी हवा दमट वाटते. दुसरा प्रश्न आहे. जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले. उत्तर. जमिनीत असणारी पोषक द्रव्ये कमी होतील. पीक घेताना रासायनिक खते जास्त प्रमाणात वापरली असतील तर जमिनीचा पोत बिघडेल. जमीन पेरणी योग्य राहणार नाही. पीक योग्यरित्या येणार नाही. अशा प्रकारे हे उत्तर लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 4. सांगा मी कोणाशी जोडी लावू. यातील अ. अ गट आणि ब गट आहे. हवा, प्रकाशाचे विकिरण, पाणी, उत्सर्जन क्रिया आणि मृदा आकार्यता. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5. खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा. त्यातील अ. रेताड मृदेची जलधारण क्षमता कमी असते. उत्तर बरोबर. दुसरं. ज्या पदार्थात द्राव्य विरघळते त्याला द्रावक म्हणतात. उत्तर बरोबर. पुढचं. हवेमुळे पडणाऱ्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात. उत्तर बरोबर. प्रश्न क्रमांक 6. खालील चित्रांविषयी स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा. या ठिकाणी 2 आकृत्या दिलेल्या आहेत. अ आणि आ या 2 आकृत्या दिलेल्या आहे. या चित्रांच्या स्पष्टीकरण आपल्याला आपल्या शब्दात लिहायचं आहे या प्रकारे. चित्र अ मध्ये जमिनीला पडलेल्या छेदात पाणी द्रव स्वरूपात आहे. चित्र आ मध्ये याच पाण्याचे बर्फ होत आहे, म्हणजे त्याचे तापमान 4 अंश सेल्सिअस कमी आहे. 4 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाच्या पाण्याची घनता कमी होते व त्याचे आकारमान वाढते. याच तापमानाला पाणी प्रसरण पावते. हे बाणाच्या सहाय्याने आ मध्ये दाखवले आहे. पुढचा पॉइंट आहे. पाण्याच्या असंगत वर्तनामुळे हा छेद रुंदावलेला दिसतो. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. त्यातील अ. हवेमुळे प्रकाशाचे विकिरण कसे होते. उत्तर आहे या प्रकारे. प्रकाश किरणांचे सर्व दिशांना विखुरणे म्हणजे प्रकाशाचे विकिरण होय. हवेमध्ये काही वायू तसेच धूळ, धूर व बाष्प यांच्या अतिसूक्ष्म कणांचे मिश्रण असते. जेव्हा सूर्याचे प्रकाश किरण हवेतील या सूक्ष्म कणांवर पडतात
तेव्हा हा प्रकाश सर्व दिशांना विखुरतो. अशा रीतीने प्रकाशाचे विकिरण होते. पुढचा प्रश्न आहे, पाण्याचे विविध गुणधर्म स्पष्ट करा. उत्तर, पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात, म्हणून पाणी हे वैश्विक द्रावक आहे. पाणी रंगहीन, गंधहीन आणि चवहीन आहे. पाणी उदासीन आहे. नंतर पाणी पारदर्शक व द्रव पदार्थ आहे. पुढचा प्रश्न आहे, समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त का असते? उत्तर, समुद्राच्या पाण्यात बरेच क्षार असतात. पावसाच्या पाण्यात क्षार नसतात, म्हणून समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते. पुढचा प्रश्न आहे, चांगल्या मृदा रचनेचे महत्त्व काय आहे? उत्तर, चांगली मृदा रचना असेल तर मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो. अशा मृदेतून पाण्याचा निचरा चांगला होतो. त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची योग्य वाढ होते. पुढचा प्रश्न आहे, मृदेचे विविध उपयोग कोणते? उत्तर, वनस्पती संवर्धन, वनस्पतींच्या वाढीस मदत करणे. दुसरं, जलसंधारण, मृदा पाणी धरून ठेवते. त्यामुळे आपल्याला 12 महिने पाणी मिळू शकते. पुढचं, आकार्यता, या गुणधर्मामुळे मृदेपासून आपण विविध आकारांच्या मातीच्या वस्तू भाजून टणक बनवू शकतो. उदाहरणार्थ माठ, रांजण, पणत्या, मूर्ती आणि विटा. पुढचा प्रश्न आहे, मृदा परीक्षणाची शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरज व महत्त्व काय आहे? उत्तर आहे या प्रकारे, मृदेचे परीक्षण केल्याने मृदेतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते. मृदा परीक्षण केल्यानंतर मृदेतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण समजते. तिसरा पॉइंट आहे, मृदेमध्ये कोणकोणत्या घटकांची कमतरता आहे व ती दूर कशी करावी याचे उपयोग कोणते हे मृदा परीक्षणातून समजते. आणि चौथा पॉइंट आहे, मृदा परीक्षण केल्यानंतर मातीचा pH म्हणजे सामूळ समजतो. पुढचा प्रश्न आहे, ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्त्व काय? उत्तर, ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेची माध्यम म्हणून आवश्यकता असते. दुसरं, आपल्याला कानावर पडणारे सर्व आवाज भोवतालच्या हवेमुळेच आपण ऐकू शकतो. हवेचे माध्यम नसेल तर आपण ऐकूच शकणार नाही. म्हणून हवा हीच ध्वनीच्या प्रसारणासाठी महत्त्वाची आहे. पुढचा प्रश्न, पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीजरमध्ये का ठेवू नये? उत्तर, 4 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाच्या पाण्याची घनता कमी होते व त्याचे आकारमान वाढते. फ्रीजरमध्ये 4 अंश सेल्सिअसच्या खाली तापमान गेल्यास पाण्याच्या असंगत वर्तनाप्रमाणे पाणी प्रसरण पावून बाटली फुटू शकते. म्हणून पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीजरमध्ये ठेवू नये. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वी विज्ञान यामधील पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.